निवडणुकीच्या तयारीत आता काँग्रेसनं आघाडी घेतल्याचं दिसतंय। 1 ऑक्टोबरपासून काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत। उमेदवारांच्या मुलाखतीसाठी काँग्रेसनं काही नेत्यांवर जबाबदारी देखील सोपवलेली आहे। 1 ते 8 ऑक्टोबरपर्यंत हे नेते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन मुलाखती घेणार आहेत आणि 10 ऑक्टोबरपर्यंत आपला गुप्त अहवाल प्रदेश काँग्रेसला सोपवला जाईल। काँग्रेसकडे एकूण 1688 इच्छुकांनी उमेदवारी मागितल्याची माहिती मिळते आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, सतेज पाटील, अमित देशमुख, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विश्वजित कदम, वसंत पुरके आणि नाना गावंडे यांच्यासह इतर नेत्यांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। राजू, काय नेमकी माहिती? पाहतो आपण आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जे आहे ते जागा वाटपाची चर्चा सुरू असताना काँग्रेस मात्र एक पाऊल पुढे काढताना पाहायला मिळते। काँग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती उद्यापासून घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि 1 ते 8 ऑक्टोबरपर्यंत नेते जिल्ह्यात जाऊन ह्या मुलाखती घेणार आहेत। खरं तर आपण पाहतोय काँग्रेस पक्षाकडे एकूण 1688 इच्छुकांनी उमेदवारी मागितलेली आहे। त्यामुळे या सगळ्या उमेदवारांची जी आहे ती मुलाखत घेतली जाणार आहे आणि त्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस कमिटीचे सदस्य नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, त्याचप्रमाणे आपण पाहतोय सतेज पाटील, अमित देशमुख, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विश्वजित कदम, वसंत पुरके, नाना गावंडे हे सगळे नेते जे आहेत ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्या इच्छुक उमेदवारांची जी आहे ती मुलाखती घेणार आहे। त्यामुळे साहजिकच आहे की काँग्रेसने एक पाऊल टाकत सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आता काँग्रेसच्या वाटेला ज्या जागा येतील त्या ठिकाणचं जवळपास जे आहे ते फायनल करायला काँग्रेसने सुरुवात केलेली आहे। ठीक आहे राजू, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।